आज आपण कडण्याचं पीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत। त्यासाठी मी 2 किलो दादर घेतली आहे, याला ज्वारी म्हणतात, पांढरी शुभ्र आहे म्हणून। आणि ही अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे। आपल्याला हे दोघं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ घेतलेलं आहे। तर आपण ही मिक्स करून घेऊ आणि आपल्याला दळून आणायचं आहे गिरणमधनं। व्यवस्थित मिक्स करायचं। आपण मीठ पण टाकून घेणार आहोत, चवीनुसार मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे। आता हे मी दळून आणते आणि मग भाकर करून तुम्हाला दाखवते। खानदेशमध्ये ही पद्धत खूप आहे कडण्याची भाकर खायची, म्हणजे काही भाजीला नसलं तर पटकन चालू भाकर बनवायची, शेंगदाण्याची चटणी तिखट काही बनवायचं आणि त्याच्यासोबत खायची। चला पुढची रेसिपी आपण बघूया। हे बघा मी पीठ दळून आणलेलं आहे आणि आता आपण कडण्याची भाकर बनवून घेतोय। असं पीठ भिजवून घ्यायचंय। हे पीठ खूप चिकट असतं, पीठ मळताना खूप हाताला चिपकतं, व्यवस्थित ते पटकन मळल्या जात नाही। जसं ज्वारी बाजरी याचे पीठ जसं मळल्या जातं ना तसं हे होत नाही पटकन, खूप चिपकतं ते हाताला। तर मी पीठ मळून घेते। बघा हे असं मळायला लागतं ते पीठ। जास्त पातळ पण नाही मळायचं आपल्याला, घट्ट पण नाही मळायचंय, भाकरला लागतं तसंच मळून घेणार आहोत। मला 2 भाकरी बनवायची आहे म्हणून मी थोडंसं जास्त पीठ घेतलेलं आहे। तर बघा खूप चिकट असतं हे पीठ। याच्यामध्ये आपण उडदाची डाळ टाकलेली आहे। डाळ चिकट असते ना खूप, ॲक्च्युली त्याच्यामध्ये उडीदच टाकतात, पण आता उडीद नव्हते म्हणून मी उडीदाची डाळ टाकलेली आहे। हे बघा असं माझं पीठ मळून झालंय। ॲक्च्युली भाकर ना थापता येत नाही, ही लाटूनच करायला पाहिजे। थापायला खूप हार्ड जाते, पण मी थापूनच दाखवते तुम्हाला। चिकट असते ना ती, थापल्याने जात पटकन, तरी आपण प्रयत्न करतोय। अशी मी करताना लाटूनच बनवते ती, पण आता आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून आपण अशी थापून बघतोय। तर बघा झाली, याच्यापेक्षा मोठी होऊ शकते ती, पण एवढीच बनवते मी कारण माझी पराती लहान आहे, लहान साईजची, म्हणून एवढीच बनवणार आहोत आपण। बघा आता झालेली भाकर, हे एक्स्ट्रा पीठ आपण काढून घेणार आहोत। आणि विशेष म्हणजे मी लोखंडी तव्यामध्ये भाकर बनवत असते, कारण लोखंडाचं आयरन पण आपल्याला भेटत असतं। आणि ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिक तव्यामध्ये भाकर चिपकून जाते, लोखंडी तव्यामध्ये चिपकत नाही, छान येते ती वरती। तर बघा कशी छान झालेली आहे। आज मी थापून बनवली भाकर। कडण्याची भाकर म्हणतात खानदेशमध्ये, ही खूप प्रसिद्ध रेसिपी आहे। खानदेशमध्ये प्रत्येकाच्या घरी बनते। भाकर आणि ठेचा, कसलाही ठेचा, शेंगदाणे, झिंगे, बोंबील वगैरे, तुम्हाला जो ठेचा आवडत असेल तो बनवायचा आणि खायचा याच्यासोबत। नाहीतर कच्चं तेलही टाकून खातात ही भाकर, खूप छान सुंदर स्वादिष्ट लागते। एक वेळेस तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा तुम्हाला याची टेस्ट कशी लागली। तर ही बघा आपली कडण्याची भाकर झालेली आहे, अशी छान झालेली आहे। मी तुम्हाला बोलले ना, बघू शकतो भाकर छान झालेली आहे। आणि मी त्यासोबत ठेचा बनवलेला आहे, ठेचा पण बघा कसं छान झालेला आहे। तर बघा येऊ शकतात तुम्ही पण जेवायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।